मला खूप साऱ्या रिक्वेस्ट येत होते की ताई तुझी चॉईस खूप छान आहे, तर तुझं ज्वेलरी कलेक्शन आमच्यासोबत शेअर कर। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्याकडे असणारं जे मंगळसूत्राचं कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघा, प्रत्येक वेळी आपण सोन्याचे दागिने नाही घालू शकत। घरामध्ये जर एखादा आपला जवळचा कार्यक्रम असेल, जवळचं लग्न असेल, तर अशा वेळेस फक्त आपण सोन्याचे दागिने घालतो। पण जर एखादा लांबचा कार्यक्रम असेल किंवा कुठे जर आपल्याला जायचं असेल, तर अशा वेळी आपण प्रत्येक वेळी सोन्याचे दागिने नाही घालू शकत। मग ते सेफ्टीच्या दृष्टीने असू द्या किंवा प्रत्येक वेळी तेच ते सोन्याचे दागिने घालायचा आपल्याला कंटाळा येतो। अशा वेळी आपल्या सगळ्याच महिलांकडे इमिटेशन ज्वेलरीचं कलेक्शन नक्कीच असायला हवं। मला पर्सनली इमिटेशन ज्वेलरी खूप जास्त आवडते। आपण सगळ्याच बघतोय की मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये अशा प्रकारची इमिटेशन ज्वेलरी अवेलेबल आहे। शिवाय मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये, वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इमिटेशन मंगळसूत्र सुद्धा अवेलेबल आहेत। बरोबर, मंगळसूत्रामध्ये मार्केटमध्ये खूप छान छान व्हरायटी आलेल्या आहेत, खूप छान डिझाईन्स आलेल्या आहेत। 1 ग्रॅममध्ये सुद्धा खूप सुंदर मंगळसूत्र आलेले आहेत। अशा प्रकारचे मंगळसूत्र जेव्हा आपण घालतो तेव्हा ही मंगळसूत्र खरी आहेत की इमिटेशन आहेत हे अजिबात ओळखायला येत नाही। आणि हे सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहेत। त्यामुळे मला पर्सनली इमिटेशन जी ज्वेलरी असते ती वापरायला खूप जास्त आवडतं आणि त्यामुळे याचं बऱ्यापैकी कलेक्शन माझ्याकडे आहे। आणि याच कलेक्शनमधलं माझं जे मंगळसूत्राचं कलेक्शन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता माझ्याकडे जे मंगळसूत्र आहेत ती मी कुठून घेतलेली आहेत किंवा कुठल्या साडीवरती मी कुठलं मंगळसूत्र घालते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। शिवाय तुम्हाला या कलेक्शनमधलं कोणतं मंगळसूत्र सगळ्यात जास्त आवडलं हे सुद्धा मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करू। तर तुमच्याकडे दागिन्यांचं खूप सारं कलेक्शन असेल आणि हे दागिने नेमके कसे ठेवायचे हे जर तुम्हाला समजत नसेल तर अशा प्रकारचं स्टोरेज बॉक्स मी वापरते। आता हे 3 लेअरमध्ये स्टोरेज बॉक्स आहे। यामध्ये मी माझे सगळे मंगळसूत्र ठेवलेले आहेत आणि एकदम छान प्रकारे हे सगळे मंगळसूत्र यामध्ये नीट बसतात। जर तुमच्याकडे खूप सारं ज्वेलरीचं कलेक्शन असेल तर तुम्ही अशा प्रकारे स्टोरेज बॉक्स वापरा। यामुळे काय होतं, आपले जे दागिने आहेत ते चांगल्या प्रकारे राहतात सुद्धा आणि आपल्याला जर घाईमध्ये कुठे जायचं असेल तर इझिली अशा प्रकारचे दागिने आपल्याला पटकन सापडतात। त्यामुळे अशा प्रकारचं स्टोरेज बॉक्स तुम्ही नक्की यूज करा। ते याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देते, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। तुम्ही बघता या स्टोरेज बॉक्सला असे सुंदर कप्पे असतात आणि यामध्ये आपण वेगवेगळे मंगळसूत्र छान स्टोअर करू शकतो। तर माझं पहिलं जे मंगळसूत्र आहे ते अशा प्रकारचं मंगळसूत्र आहे, खूप सुंदर आहे। या बाजूला याला पोत दिलेली आहे। तुम्ही बघताय पोतेमध्ये हे मंगळसूत्र ओवलेलं आहे आणि लेअरिंगमध्ये हे मंगळसूत्र आहे। जर तुम्हाला सोन्यामध्ये हे मंगळसूत्र बनवून घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता, पोत ओवून घेऊ शकता। तर तुमच्याकडे पैठणी साडी असेल, काठपदर साडी असेल, इरकल साडी असेल, अशा प्रकारच्या साडीवरती जर हे तुम्ही मंगळसूत्र वरती फक्त घातलं तर तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो, एकदम ट्रॅडिशनलमध्ये तुमचा लुक दिसतो। त्यामुळे जर तुमच्याकडे अशा प्रकारचं मंगळसूत्र नसेल तर तुम्ही लेअरिंगमध्ये मंगळसूत्र नक्की परचेस करू शकता। हे मंगळसूत्र जे आहे ते मी लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे। मार्केटमध्ये अशा प्रकारच्या खूप व्हरायटीमध्ये मंगळसूत्र अवेलेबल आहेत। हे मंगळसूत्र मी फक्त 200 ते 250 रुपयाला घेतलेलं आहे। तुम्ही बघता किती सुंदर आहे, एकदम सोन्यासारखं हे मंगळसूत्र दिसत आहे। आता दुसरं जे मंगळसूत्र आहे ते अशा प्रकारे खूप सुंदर असं हे मंगळसूत्र आहे। जर तुम्हाला व्हिडिओमध्ये हे मंगळसूत्र क्लिअरली दिसत नसेल तर साईडला मी त्याचा व्हिडिओ सुद्धा टाकते। बाजूला याला छान असं पेंडन आहे आणि पेंडन सुद्धा खूप युनिक आहे। तुम्ही बघता किती सुंदर पेंडन आहे, कुंदन वर्कमध्ये आणि खालच्या बाजूला त्याला मोती आहेत। आता या मंगळसूत्राला मी मागच्या बाजूला अशा प्रकारे पोत बसवून घेतलेली आहे। एकदम युनिक अशी ही पोत आहे, कुठल्याही साडीवरती खूप सुंदर दिसते। आता हे जे मंगळसूत्राचे पेंडंट बघताय हे पेंडंट मी सेपरेट घेतलेलं आहे आणि त्याला अशा प्रकारे पोत बसवून घेतलेली आहे, जेणेकरून एक वेगळा लुक या मंगळसूत्राला आलेला आहे। तुम्ही सोन्यामध्ये हे मंगळसूत्र बनवून घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही छान पोत होऊन अशा प्रकारचं मंगळसूत्र बनवून घेऊ शकता। मंगळसूत्राचे जे पेंडंट आहेत त्याच्याबरोबर हे कानातले सुद्धा आलेले आहेत। तुम्ही कानातले सुद्धा बघताय किती सुंदर आहेत। हे कानातले जेव्हा मी घातलेलं तेव्हा मला बऱ्याच कमेंट्स आलेले की ताई हे कानातलं तू कुठून घेतलं, तर हे कानातलं आणि हे पेंडंट याचा मी कॉम्बो घेतलेला आणि त्याला तशा प्रकारे मी पोत बसवून घेतलेली आहे। नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण कधी तुम्ही मंगळसूत्रासाठी पेंडंट घेता अशा वेळी ज्या पेंडंट बरोबर कानातले येतात तशा प्रकारचे तुम्ही पेंडंट घ्या। कारण काय होतं, बऱ्याच वेळा काय होतं, आपण मंगळसूत्र तर घालतो पण त्या मंगळसूत्राला मॅचिंग कानातले आपल्याला मिळत नाहीत, मग किंवा ते मिसमॅच होऊन जातं। त्यामुळे मंगळसूत्राचे जे पेंडंट आहे त्याबरोबर जर कानातले असतील तरच तुम्ही मंगळसूत्राचं पेंडंट घ्या। हे कानातले आहे त्यामुळे हे जेव्हा मी घालते तेव्हा ते दिसायला खूप सुंदर दिसतं। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। आता माझं पुढचं जे मंगळसूत्र आहे ते हे खूप सुंदर मंगळसूत्र आहे। तुम्ही बघतच असाल, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळजवळ हे मंगळसूत्र वेअर करत असते। याची डिझाईन तुम्ही बघताय, एकदम युनिक पॅटर्न आहे। बघताय खूप नाजूक असं या मंगळसूत्राचं पेंडंट आहे आणि वरच्या बाजूची जी पोत आहे ती सुद्धा खूप नाजूक आहे।
जर तुम्हाला खूप जास्त हेवी मंगळसूत्र घालायला जर आवडत नसेल किंवा खूप जास्त मोठ्या डिझाईनमध्ये जर मंगळसूत्र आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मंगळसूत्र नक्की ट्राय करू शकता। याचं पेंडंट बघताय, मला याचं पेंडंट खूप जास्त आवडलं, त्यामुळे हे मंगळसूत्र मी बाय केलेलं आहे। वरच्या बाजूचे डिझाईनसुद्धा तुम्ही बघताय, एकदम नाजूक आहे आणि एकदम डिसेंट आहे। म्हणजे तुम्ही छान अशी वेस्टर्नमध्ये काठपदर साडी येते तशा प्रकारची साडी जर घालणार असाल तर त्यावरती फक्त एवढं जरी मंगळसूत्र तुम्ही घातलं तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं आणि एकदम छान तुमचा लुक दिसतो। माझी एक फ्रेंड आहे, त्या फ्रेंडकडून हे मंगळसूत्र मी ऑनलाईन घेतलेलं आहे। जर तुम्हाला हे मंगळसूत्र घ्यायचं असेल तर तिचा नंबर मी तुम्हाला नक्की सेंड करेल। तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM करा, तुम्हाला त्याचा नंबर मी सेंड करेल, तिच्याकडून हे मंगळसूत्र तुम्ही घेऊ शकता। मंगळसूत्राबरोबर छान असे इयरिंग्ससुद्धा आलेले आहेत, तुम्ही बघताय किती नाजूक इयरिंग्स आहेत। मोस्टली मला याचे इयरिंग्स खूप आवडले, म्हणजे तुम्ही साधं ड्रेसवरती सुद्धा हे इयरिंग्स आरामात घालू शकता। किती नाजूक आणि किती छान असे इयरिंग्स आहेत, झुमक्यामध्ये हे इयरिंग्स आहेत, तुम्ही बघताय। आता माझ्या मंगळसूत्र कलेक्शनमधलं सगळ्यात सुंदर आणि माझं सगळ्यात आवडतं मंगळसूत्र म्हणजे हे मंगळसूत्र आहे। हे मंगळसूत्र मी बऱ्याच व्हिडिओमध्ये घालत असते, इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल। हे मंगळसूत्र मी खूप वेळा घातलेलं आहे। हे जे मंगळसूत्र आहे, या मंगळसूत्राचं पेंडंट तुम्ही बघताय, मोरामध्ये या मंगळसूत्राचं पेंडंट आहे। याचं पेंडंट मला खूप जास्त आवडलं आणि एकदम युनिक डिझाईनमध्ये हे पेंडंट आहे आणि छान वरच्या बाजूला त्यांनी वेगवेगळ्या मल्टी कलरमध्ये मोती दिलेले आहे। त्याची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे, एकदम हाय क्वालिटीमध्ये हे मंगळसूत्र आहे आणि अगदी सोन्याचं हे मंगळसूत्र आहे असं घातल्यानंतर वाटतं। आणि विशेष म्हणजे कुठल्याही साडीवरती हे मंगळसूत्र एकदम छान मॅच होतं, कारण याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स आहेत आणि एकदम मॉडर्न टाईपमध्ये हे मंगळसूत्र आहे। तर बऱ्याच अशा महिला असतात, त्या काय करतात, जे आउट ऑफ ट्रेंड झालेलं मंगळसूत्र आहे, जे की 1 ग्रॅममध्ये येतं, जसं की वाट्यांमध्ये मंगळसूत्र, मी इथे पिक्चर मेन्शन करते, अशा प्रकारचे मंगळसूत्र जवळजवळ सगळ्याच महिलांकडे आता झालेले आहेत। म्हणजे हे मंगळसूत्र प्रत्येक महिलेच्या गळ्यात मला दिसतं, त्यामुळे नेहमी त्याच प्रकारचे मंगळसूत्र घेण्यापेक्षा तुम्ही जर अशा प्रकारे युनिक स्टाईलमध्ये जर मंगळसूत्र घेतलं तर तुमचा लुक हा सगळ्यांमध्ये वेगळा दिसणार आहे आणि तुम्हाला नक्कीच कॉम्प्लिमेंट्स मिळतील की ताई हे मंगळसूत्र तू कुठून घेतलं। मला सुद्धा खूप जणींनी विचारलेलं आहे की हे मंगळसूत्र तू कुठून घेतलं, एवढं सुंदर हे मंगळसूत्र आहे। आणि विशेष म्हणजे या मंगळसूत्राचे कानातले सुद्धा तितकेच सुंदर आहेत, मी तुम्हाला कानातले दाखवते। हे बघा, मोरामध्ये हे कानातले आहेत, कानातल्याचे डिझाईन सुद्धा तुम्ही बघू शकता, किती सुंदर कानातल्याची डिझाईन आहे आणि घातल्यानंतर सुद्धा तितकं सुंदर दिसतं हे मंगळसूत्र। आणि हे कानातलं जरी तुम्ही घातलं तरी तुम्हाला बाकीचे दागिने घालायची अजिबात गरज नाही, त्यामुळे अशा प्रकारचे मंगळसूत्र सुद्धा तुम्ही नक्की परचेस करू शकता। हे सुद्धा मंगळसूत्र मी माझ्या फ्रेंडकडूनच ऑनलाईन घेतलेलं आहे। आता तुम्हाला माहितीच असतात की बऱ्याच महिला ADSचं ऑनलाईन सेलिंग करतात, ADSचे मंगळसूत्राचं सेलिंग करतात। जर तुमची एखादी मैत्रीण ADSचं सेलिंग करत असेल, ADSचे ज्वेलरीचं सेलिंग करत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र तिला दाखवा, त्या प्रकारचे पॅटर्न ती तुम्हाला नक्की सेंड करेल। खूप सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये अशा प्रकारचे मंगळसूत्र येतात। आता माझं 5वं आणि माझं सगळ्यात फेवरेट असं मंगळसूत्र म्हणजे हे डायमंडमधलं मंगळसूत्र आहे। अशा प्रकारचं डायमंडमधलं मंगळसूत्र तुमच्याकडे नक्की असायला हवं। काय होतं, जेव्हा आपण एखादी पार्टीवेअर साडी नेसतो, स्टोनवर्कवाली साडी नेसतो, तेव्हा अशा प्रकारच्या साडीवरती अशा प्रकारचे डायमंडचेच मंगळसूत्र छान सूट होतात आणि एकदम उठून दिसतात। या मंगळसूत्राचे पेंडंट आहे ते खूप ब्रॉड आहे आणि याची डिझाईनसुद्धा तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर आहे। आणि या मंगळसूत्राला वरच्या बाजूला क्रिस्टलमध्ये मी पोत बसवलेली आहे, जेणेकरून जेव्हा हे मंगळसूत्र रात्री जेव्हा मी घालते तेव्हा खूप छान चमकतं आणि खूप सुंदर दिसतं। कुठल्याही साडीवरती, म्हणजे सिंपल तुम्ही रोजची वापराची जर साडी नेसली किंवा एकदम सिंपल जर तुम्ही कुठे बाहेर कोणाच्या घरी जाणार असाल, भेटायला जाणार असाल तरीसुद्धा हे मंगळसूत्र तुम्ही आरामात घालू शकता, खूप सुंदर दिसतं। दिवसासुद्धा हे मंगळसूत्र खूप सुंदर दिसतं। आता अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्हाला कुठल्याही लेडी शॉपीमध्ये, कुठल्याही दागिन्यांच्या दुकानामध्ये आरामात मिळून जातील। अशा प्रकारे जेव्हा तुम्ही ब्रॉड पेंडंट घेता तेव्हा अशी मंगळसूत्र खूप उठून दिसतात। याची कानातले सुद्धा तितकीच नाजूक आहेत, तुम्ही बघताय एकदम छान सुंदर स्टोनमध्ये अमेरिकन डायमंडमध्ये हे कानातले आहेत, खूप सुंदर आहेत। जी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही डायमंडचे दागिने घेता किंवा डायमंडचे मंगळसूत्र घेता तेव्हा ही जी मंगळसूत्र आहेत ती गोल्डच्या दागिन्यांबरोबर, म्हणजे ती दुसरी इमिटेशनची ज्वेलरी असते त्याबरोबर अजिबात ठेवायची नाही, तर अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवायची। नाहीतर काय होतं, जर तुम्ही त्याच्यासोबत अशा प्रकारचे जर डायमंडचे दागिने ठेवले तर ते काळे पडायला लागतात आणि ते दिसायला अजिबात चांगले नाही दिसत। त्यामुळे जर तुमच्याकडे अशा प्रकारे डायमंडचे दागिने असतील तर अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये सेपरेट ठेवायचे, जेणेकरून त्याचा जो कलर आहे तो जात नाही आणि दागिने जशाच तसे राहतात। आता माझं जे पुढचं डायमंडचं मंगळसूत्र आहे ते अशा प्रकारचं मंगळसूत्र आहे। याचं पेंडंट किती सुंदर आहे,
एकदम सुंदर वाट्यांमध्ये आणि डायमंडमध्ये हे मंगळसूत्र आहे। हे मंगळसूत्र सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेंडंट तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील। एका वाटीमध्ये, 2 वाटीमध्ये किंवा सिंगल पेंडंटमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर प्रकारचे मंगळसूत्र मार्केटमध्ये आलेले आहेत। तुम्ही बघताय किती सुंदर हे मंगळसूत्र आहे। हे मंगळसूत्र मी जवळजवळ 2 वर्ष झाले यूज करते, पण हे जशास तसं आहे। याचा अजिबात कलर याचा गेलेला नाही आहे आणि तुम्ही याची डिझाईन बघू शकता किती सुंदर हे मंगळसूत्र आहे। किती सुंदर कानातले सुद्धा या मंगळसूत्रासोबत आलेले आहेत। आता हे जे मंगळसूत्र आहे ते मी लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे। साधारणतः 600 ते 650 रुपयापर्यंत हे मंगळसूत्र मला मिळालेलं आहे। माझ्याकडचं सगळ्यात नाजूक आणि माझं सगळ्यात फेवरेट मंगळसूत्र म्हणजे हे अशा प्रकारचं जेपी स्टोनमधलं मंगळसूत्र आहे। याचं फिनिशिंग तुम्ही बघताय, व्हाईट कलरमध्ये याचं फिनिशिंग आहे। हे मंगळसूत्र जे आहे ते मी ऑनलाईन घेतलेलं आहे, मिशोवरून घेतलेलं आहे। दागिने घालायला आवडत नाही, एकदम सिंपल सोबत जर तुम्हाला लुक हवा असेल तर अशा प्रकारचे एकदम सिंपल नाजूकमध्ये जे मंगळसूत्र आहे ते तुम्ही यूज करू शकता। त्याबरोबर कानातले सुद्धा तितकेच नाजूक आहेत, तुम्ही कानातले बघू शकताय, खूप सुंदर कानातले आहेत, एकदम नाजूक आहेत। हे मंगळसूत्र मी मिशोवरून घेतलेलं आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल। पुढचं जे मंगळसूत्र आहे तो खूप वेगळ्या पॅटर्नमध्ये मंगळसूत्र आहे, तुम्ही बघू शकताय एकदम कॉपर कलरमध्ये हे मंगळसूत्राचं पेंडंट आहे आणि खालच्या बाजूला मोती आहेत। अशा प्रकारचं मंगळसूत्र तुमच्याकडे असायलाच हवं, कारण काय होतं बऱ्याच वेळा आपल्याकडे जी साडी असते त्या साडीवरती कॉपर कलरचे काठ असतात, मग अशा साडीवरती गोल्डचे दागिने पण चांगले नाही दिसत किंवा डायमंडचे दागिने पण चांगले नाही दिसत। तेव्हा अशा साडीवरती तुम्ही जर अशा प्रकारचं कॉपरचं जर मंगळसूत्र घातलं तर एकदम मॅच होतं आणि तुमचा लुक एकदम उठून दिसतो। त्यामुळे अशा प्रकारचं वेगळ्या फिनिशिंगमधलं मंगळसूत्र सुद्धा तुमच्याकडे असायला हवं। हे जे मंगळसूत्र आहे ते मी पालखीमधून घेतलेलं आहे। अशा प्रकारचं कॉपर कलरमध्ये जे मंगळसूत्र आहे ते तुमच्याकडे असायलाच हवं। जे मंगळसूत्र आहे ते अशा प्रकारचं मंगळसूत्र आहे। तुम्ही याचं पेंडंट बघताय आणि याची पोत बघताय। मी कॉपरचं वर्क असणारी साडी नेसलेली असेल किंवा इरकल साडी नेसलेली असेल किंवा ब्लॅक कलरची एखादी साडी जर तुम्ही नेसलेली असेल तर त्या साडीवरती अशा प्रकारचं वेगळ्या पॅटर्नमधलं, वेगळ्या फिनिशिंगमधलं जे मंगळसूत्र आहे ते खूप सुंदर दिसतं। तुम्ही काहीतरी वेगळं ट्राय केलेलं आहे असं समजतं, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचं वेगळ्या पॅटर्नमधलं सुद्धा मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता। यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या व्हरायटी मार्केटमध्ये आहेत। एकदम नाजूकमधलं गोल्ड पेंडंटमधलं जे मंगळसूत्र आहे ते अशा प्रकारचं आहे। तुम्ही याचं पेंडंट बघताय, खूप नाजूक आहे आणि एकदम सोन्याचं पेंडंट आहे असं हे मंगळसूत्र दिसतं। मंगळसूत्र आहे ते मी लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे। तुम्ही याचं पेंडंट बघताय, तुला मी अशा प्रकारे क्रिस्टलची पोत घेतलेली आहे जेणेकरून छान असा लुक या मंगळसूत्राला येईल। याचं मंगळसूत्र घातल्यानंतर एकदम सोन्याचं आपण मंगळसूत्र घातले अशा प्रकारे हे मंगळसूत्र दिसतं। या मंगळसूत्रासोबत कानातले सुद्धा आलेले आहेत, प्रकारचे कानातले या मंगळसूत्रासोबत आलेले आहेत। त्यामुळे जेव्हा तुम्ही पेंडंटमध्ये मंगळसूत्र घेता तेव्हा ज्या मंगळसूत्राला कानातले असतील, इयरिंग्स असतील अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही घ्या, जेणेकरून घातल्यानंतर तुमचा लुक हा एकदम सुंदर दिसतो। माझ्याकडे अजून 4-5 मंगळसूत्र आहेत, पण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या सगळ्या मंगळसूत्रामध्ये तुमचं फेवरेट मंगळसूत्र कोणतं आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। नेहमीप्रमाणेच पुढच्या वेळी कोणत्या विषयावरती मी व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती नक्की मी व्हिडिओ घेऊन येईल। माझं ज्वेलरीचं कलेक्शन जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये ते सुद्धा नक्की सांगा, त्यावरती सुद्धा मी वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेल। तर आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।